कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी शिवानी सचिन मेहता। तुम्ही पाहत आहात माझे कोकण। बातमीपत्राला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात हेडलाईन्स। राजापूर तालुक्यात भीषण अपघाताची घटना, दुचाकी कारची धडक, 75 वर्षीय वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू। रायगड जिल्हा परिषद शाळेसाठी ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय, जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना घरपट्टीत तब्बल 50% सवलत। निजामपूरमध्ये सरपंचांचा पक्षांतराचा इन्कार, राष्ट्रवादीतच राहणार असल्याचा ठाम निर्धार, विरोधकांकडून अफवा पसरवल्याचा आरोप। आणि दापोली दाभोळ मार्गावर झाडीची वाढ, नागरिकांनीच केली रस्त्याची साफसफाई, सार्वजनिक बांधकाम विभागावर प्रश्नचिन्ह, निधी असूनही बांधकाम विभाग निष्क्रिय। आता पाहूया सविस्तर वृत्त। राजापूर तालुक्यातून एक हृदयद्रावक बातमी समोर येत आहे। राजापूर तालुक्यातील रायपाटण टक्केवाडी येथे आज सकाळी भीषण अपघात झाला। या अपघातात 75 वर्षीय वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। पार्वती तानू तरळ, राहणार शिवणे बुद्रुक असे अपघातात मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार पुणे येथून कुणकेश्वरकडे जात असलेल्या एका क्रेटा गाडीला पाठीमागून दुचाकीने धडक दिली। या धडकेमुळे दुचाकीवर मागे बसलेल्या पार्वती तरळ यांचा तोल गेला आणि त्या रस्त्यावर पडल्या। नेमक्या त्याचवेळी रत्नागिरीहून पाचलच्या दिशेने जाणारा एक मालवाहू ट्रक तेथून जात होता। दुर्दैवाने रस्त्यावर पडलेल्या पार्वती तरळ या ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली आल्या। चाकाखाली चिरडल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। या अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्यासह पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी अपघाताचा पंचनामा पूर्ण केला असून पुढील तपास वेगाने सुरू आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातून एक अतिशय कौतुकास्पद बातमी समोर येत आहे। येथील भोगाव खुर्द ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एक अनोखा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। ग्रामपंचायतीने जाहीर केले आहे की 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून भोगाव खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना घरपट्टीत तब्बल 50% सवलत दिली जाईल। राज्यातील जिल्हा परिषद शाळांची घटती पटसंख्या आणि त्यामुळे बंद पडत असलेल्या शाळा ही एक गंभीर समस्या बनली आहे। अशा परिस्थितीत भोगाव खुर्द ग्रामपंचायतीने घेतलेला हा निर्णय निश्चितच पथदर्शी ठरणार आहे। शाळेची पटसंख्या वाढावी, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि जिल्हा परिषदेच्या शाळा टिकून राहाव्यात या उद्दत्त हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे। सरपंच प्रियांका कदम, उपसरपंच कुंदा चिकणे, ग्रामसेवक आणि सर्व सदस्यांनी एकमताने हा महत्त्वाचा ठराव मंजूर केला आहे। या आगळ्या वेगळ्या आणि दूरदृष्टीच्या निर्णयाचे रायगड जिल्ह्यासह राज्यभरातूनही मोठे कौतुक होत आहे। विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि ग्रामीण शिक्षणाला बळ देण्यासाठी भोगाव खुर्द ग्रामपंचायतीने उचललेले हे पाऊल नक्कीच प्रेरणादायी आहे। मी प्रियांका शेखर कदम, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत भोगाव खुर्द। ग्रुप ग्रामपंचायत भोगाव खुर्दमध्ये सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपल्या प्राथमिक शाळेतील घडणारी पटसंख्या पाहता सन 2026 ते 27 या शैक्षणिक वर्षात जो पालक रायगड जिल्हा परिषद शाळा भोगाव खुर्द या शाळेमध्ये आपल्या पाल्याला शिक्षणासाठी दाखल करतील त्यांना सन 2026 ते 27 या कालावधीमध्ये घरपट्टीमध्ये 50% सूट देण्यात येईल। तरी आपली शाळा बंद पडू नये यासाठी ग्रुप ग्रामपंचायत भोगाव खुर्दने हा निर्णय घेतला आहे। धन्यवाद। ग्रामपंचायत भोगाव खुर्द यांनी जी 26-27 या शैक्षणिक वर्षासाठी शाळेमध्ये मुलांना जर दाखल केलं तर त्यांना घरपट्टीमध्ये सवलत देण्यात आलेली आहे। तर खरोखरच हा स्वागतोत्सव एक चांगला उपक्रम आहे आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे हा पहिला उपक्रम असेल आणि हा तालुक्याच्या शाळा पटावाईज कमी होत चालल्यात किंवा बंद पडत चाललेल्या आहेत आणि त्या बंद पडलेल्या शाळांना नवसंजीवनी देण्याचं काम या भोगाव खुर्द ग्रामपंचायतीने संपूर्ण तालुक्यातील जे ग्रामपंचायत आहेत, जिल्ह्यातील जे ग्रामपंचायत आहेत त्यांना हा नवीन मार्ग दाखवलेला आहे। याप्रमाणे जसं भोगाव खुर्द ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतलेला आहे तसाच निर्णय संपूर्ण जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामपंचायतीने घ्यावा आणि मराठी शाळा टिकाव्या असा हा उपक्रम खरोखरच राजेप्पा शाळा भोगाव खुर्द आणि आम्ही सर्व ग्रामस्थ मंडळ त्यांचे खूप खूप आभारी आहोत आणि सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत तालुक्यातील ग्रामपंचायत यांना विनंती करतो की जे भोगाव खुर्द
ग्रामपंचायतीतून निर्णय घेतलेला आहे तो संपूर्ण ग्रामपंचायतीने लागू करावा असे मी त्यांना विनंती करतो. माणगाव तालुक्यातील निजामपूर विभागात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून अनेक ठिकाणी पक्षप्रवेश आणि पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले आहे. याच चर्चांमध्ये भाले गावचे सरपंच दत्ताराम खांबे आणि शिरवली गावचे सरपंच सदानंद पानसरे हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून इतर पक्षात प्रवेश करणार असल्याचा जोरदार चर्चा निजामपूर विभागात सुरू होत्या. मात्र या दोन्ही सरपंचांनी निजामपूर येथे पत्रकार परिषद घेत या चर्चांवर पूर्णविराम दिला आहे. मी सदानंद रामचंद्र पानसरे, ग्रुप ग्रामपंचायत शिरवली सरपंच. आज माझ्या नावाचे जे अफवा पसरवले आहेत का शिंदे गटात प्रवेश करतोय म्हणून, त्या अफवांवरती कोणी विश्वास ठेवू नये. तसेच मी तटकरे साहेबांचा आणि बाबूशीचा खंदा कार्यकर्ता आहे, निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि ज्या कोणी अफवा पसरवते त्याच्यावर विश्वास ठेवू नये. आतापर्यंत मी राष्ट्रवादीला जो सहकार्य केलं ह्याच्या पुढे पण राहील आणि ह्याच्या पुढे त्याच्याहून अजून काय असेल तिथे माझं सहकार्य राहणार आहे, असं मी बाबूशींना शब्द देतो. मी भालेगावचे सरपंच दत्ताराम सीताराम खांबे आज पत्रकार परिषदेमध्ये जाहीररित्या बोलत आहे की माझ्या विषयात जे काय विरोधात की पक्षप्रवेश म्हणून करत आहे अशा अफवा उठवलेल्या आहेत, त्या संदर्भात मी आज पत्रकार परिषद घेऊन जाहीररित्या सांगत आहे की माझे नेते आदरणीय तटकरे साहेब, त्याचप्रमाणे माझे खंदे मित्र बाबूशेठ खाडीलकर यांना सोडून मी कुठेही जाणार नाही अशी माझी ग्वाही देत आहे मी तुम्हाला. तर ह्याच्यावर खोट्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये अशी मी सगळ्यांना विनंती करतो. दापोली दाभोळ मार्गावरील वाढलेल्या झाडी आणि गवतामुळे वाहन चालकांना तसेच पादचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात रस्ता अधिक अरुंद होऊन अपघातांचा धोका वाढतो. मात्र या गंभीर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. ही परिस्थिती लक्षात घेता चिखलगाव येथून जागरूक ग्रामस्थांनी स्वतःच पुढाकार घेतला. त्यांनी एकत्र येत स्वखर्चाने श्रमदान करून रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली अनावश्यक झाडी आणि गवत काढून टाकले. नागरिकांनी दाखवलेली ही तत्परता कौतुकास्पद असली तरी यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग दापोलीच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रस्त्यांची नियमित देखभाल, दुरुस्ती आणि वाढलेली झाडी काढण्याची जबाबदारी बांधकाम विभागाची आहे. यासाठी शासनाकडून दरवर्षी लाखो रुपयांचा निधीही उपलब्ध करून दिला जातो. तरीही स्थानिकांनाच हा खर्च आणि श्रम का करावे लागले असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. शासनाकडून आलेला हा निधी नेमका कुठे जातो आणि त्याचा विनियोग कशा प्रकारे केला जातो याबाबत पारदर्शकतेचा अभाव असल्याचे बोलले जात आहे. बांधकाम विभागाच्या या निष्क्रियतेमुळे निधीचा गैरवापर होत असल्याचा आरोपही होत आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तातडीने चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. नमस्कार, मी अनिश निमकर. दापोली दाभोळ रोडवर चिखलगाव येथे दोन्ही बाजूला, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडांचे प्रमाण खूप वाढलेले आहे आणि झाडं कापण्यासाठी बांधकाम विभाग दापोलीला निधी येतो सरकारकडून. पण 21 डिसेंबर रोजी चिखलगाव येथे चिखलगावमधल्या स्थानिक लोकांनी येऊन श्रमदानातून स्वतःच्या स्वखर्चातून झाडे तोडली आणि तिथे जे काही गोष्टी नडत होत्या त्या त्यांनी बाजूला केल्या आहेत. मग प्रश्न असा येतो की सरकारकडून जो निधी येतो तो बांधकाम विभाग दापोली काय करतं, हे स्वतःच्या घशात घालत आहेत की अजून कोणाच्या. पेण नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून प्रभाग क्रमांक 10 मधून सुनीता शिवराम जोशी यांचा भरघोस मतांनी विजय झाला आहे. त्यांना एकूण 1178 मते मिळाली असून 195 मतांच्या मोठ्या फरकाने त्यांनी पुन्हा एकदा विजयश्री खेचून आणली. जनतेने दुसऱ्यांदा माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ करून दाखवेन अशी ग्वाही सुनीता जोशी यांनी दिली. जनतेने दिलेल्या या विजयाबद्दल त्यांनी मतदारांचे मनपूर्वक आभार मानले. रामवाडीचे युवा नेते विवेक जोशी यांनी आपल्या मातोश्रींना दुसऱ्यांदा विजयी केल्याबद्दल मतदार राजाचे आभार मानले. मी सुनीता शिवराम जोशी प्रभाग क्रमांक 10 मधून भरघोस मताने मी निवडून आलेले आहे आणि लोकांनी भरघोस मताने मला निवडून दिलेल्या त्यांचे मी आभारी आहे. ह्या आधी मी नगरसेविका निवडून आलेले आहे आणि जनतेची मी कामं केलेली आहेत. काही राहिलेली असतील कामं ती मी पूर्णपणे करीन. मी विवेक जोशी
प्रभाग क्रमांक 10 मधून माझ्या आईला भरघोस मताने निवडून दिल्याबद्दल मी प्रथमतः जनतेचे आभार मानतो आणि पत्रकार विनायक पाटील यांच्या इथली जी गटारांची कामं आहेत आणि राम दुकानदार यांच्या इथली जी गटारांची कामं आहेत ती येत्या 1 ते 1.5 महिन्यात पूर्णतः करणार ही अशी मी ग्वाही देतो. तसेच जनतेच्या काय प्रश्न आहेत, समस्या आहेत ते आम्ही मार्गी लावण्याचे प्रयत्न करणार. राजापूर नगर परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने जिल्ह्याला एक नवा चेहरा दिला आहे. माजी विधान परिषद आमदार हुस्न बानू खलिपे यांची राजापूरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांच्या या ऐतिहासिक विजयामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हुस्न बानू खलिपे यांनी एक हाती विजय मिळवत काँग्रेस पक्षाची ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली. विशेष म्हणजे जिल्ह्यातून काँग्रेस पक्षाच्या एकमेव नगराध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली आहे, ज्यामुळे या विजयाचे महत्त्व आणखी वाढले आहे. त्यांच्या या यशाने राजापूरच्या विकासाला नवी दिशा मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. माजी आमदार म्हणून त्यांचा अनुभव आणि जनसंपर्क निवडणुकीत निर्णायक ठरला. या विजयामुळे राजापूर शहर आणि परिसरातील नागरिकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक त्यांच्या निवडीबद्दल शुभेच्छा देत आहेत. खलिपे यांच्या नेतृत्वाखाली राजापूर शहराच्या विकासाची नवीन पहाट सुरू होईल अशी अपेक्षा आहे. सर्वप्रथम मी राजापूरकरांचे आभार मानते, कारण त्यांनी फार चाणाक्षपणे आणि अतिशय संवेदनशील राहून मतदान केलं आणि त्याच्यामुळेच त्यांच्या मतामुळेच मी निवडून आले. खरं पाहता ही निवडणूक जेव्हा जाहीर झाली होती तेव्हा राजापूरच्या अनेक व्यक्तींनी, अनेक लोकांनी मला फोन करून सांगितलं होतं की मॅडम तुम्ही उभ्या राहा, आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. आणि त्या लोकांच्या आग्रहास्तव आणि प्रदेशवरून आदेश आल्यानंतर मी ही निवडणूक लढवायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे आम्ही शांततेने, संयमाने ही निवडणूक पार पडली आणि अपेक्षेप्रमाणे माझा या ठिकाणी विजय झालेला आहे. मला अपेक्षा होती की माझे 12 नगरसेवक तरी कमीत कमी निवडून येतील, परंतु 10 नगरसेवक निवडून आले. त्यांचंही अभिनंदन. ज्या उमेदवारांनी अतिशय प्रयत्न केले निवडून येण्यासाठी, पराकाष्ठा केली म्हणजे निवडून आलेले नाही, त्यांचेही मी आभार मानते. त्यांचीही मतं मला मिळालेली आहे आणि या सर्व विजयाचे श्रेय मी राजापूर शहराला देते, शहरातील नागरिकांना देते, माझ्या कार्यकर्त्यांना देते, माझ्या पक्षातील कार्यकर्त्यांना, त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना, नेते मंडळींना आणि सर्व लोकांनी जे भरभरून या ठिकाणी मतदान केलं, मला शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल सर्वांचे आभार मानते. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक राजापूर नगर परिषद आहे. इथे बहुमताने नगराध्यक्ष, नगरसेवक 10 हे आपले काँग्रेस पक्षाचे म्हणजे महाविकास आघाडीचे आलेले आहेत. त्याचबरोबर इतर ठिकाणी आमच्या अपेक्षाप्रमाणे तशी एक तेवढी आम्हाला यश मिळालं नाही, परंतु त्याला वेगवेगळी कारणं होती आणि त्यामुळे थोड्याशा वेळामध्ये आपण सर्व हे करू शकलो नाही. तरीसुद्धा आम्ही ह्याच्यापुढे चांगला यश आपल्याला मिळेल काँग्रेस पक्षाला असे आम्ही सर्व प्रयत्न करू. रत्नागिरी जिल्ह्यात प्रामुख्याने आमचं जे खरं लक्ष केंद्रित झालेलं होतं ते राजापूर नगर परिषदेवर. याचं कारण असं आहे की राजापूर नगर परिषद ही मुळातच आमच्याकडे होती. श्री जमीर खलपे हे आमचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते आणि त्यानंतर ही टेन्युअर संपल्यानंतरची ही पहिली निवडणूक होती. त्यामुळे आम्हाला जमीर खलपे, हुस्नबानू खलपेताई यांचा आम्हाला रास्त अभिमान एवढ्यासाठीच आहे की त्यांनी या अशा वातावरणात जे संपूर्ण वातावरण राजकीय, सामाजिक जे ढवळून निघालेलं होतं, अशाही परिस्थितीत ही नगरपालिका काँग्रेस पक्षाकडे राखण्यात त्यांनी निर्विवाद यश मिळवलेलं आहे. याचा आम्हाला अतिशय आनंद आहे. याचं कारण असं आहे मुळात की जो प्रचाराची जी पातळी होती, त्यांची जी व्यूहरचना होती, ती बघता यांचं यश अधोरेखित होतं आणि ते आम्ही सर्वजण आज त्याच आनंदात आहोत की
महाविकास आघाडी म्हणून राजापूरला स्थानिक नेत्यांनी जो समंजसपणा इथे दाखवला, त्यामुळे इथे महाविकास आघाडी व्यवस्थित काम करू शकली असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि याचं संपूर्ण यश मी महाविकास आघाडीचे राजापूरचे जे स्थानिक नेते आहेत त्यांना देतो, कारण त्यांनी अतिशय सौजन्याने विश्वासार्हता पाळून जे इथे एकत्रितपणे काम केलं त्याचा परिपाक म्हणजे राजापूर नगर परिषदेत नगराध्यक्ष म्हणून हुस्नमानो खलिपे अधिक आघाडीचे 10 सदस्य निवडून आलेले आहेत. याचा आम्हाला विशेष आनंद आहे. असं मी जिल्ह्याबद्दल मात्र दुर्दैवाने बोलू शकत नाही, कारण प्रत्येक ठिकाणी या महाविकास आघाडीचे वेगवेगळे अनुभव आहेत. अर्थात हा विषय नंतर कधीतरी बोलता येईल, पण आज तरी आम्ही हुस्नमानो खलिपे आणि त्यांचे सहकारी आणि जमीर खलिपे यांचं मनापासून फक्त कौतुक करायला, त्यांचं अभिनंदन करायला आम्ही राजापूरला आलेले आहोत. मंडणगड तालुक्यातून एक आनंदाची बातमी. म्हाप्रळ आणि दिप्तलवन गावांना जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित पुलाचे आज मोठ्या उत्साहात उद्घाटन झाले. तब्बल 20 लाख रुपयांच्या विशेष निधीतून उभारलेला हा महत्त्वाचा पूल आता स्थानिक ग्रामस्थांच्या सेवेत रुजू झाला आहे. या पुलामुळे म्हाप्रळ आणि दिप्तलवन परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची दळणवळणाची समस्या कायमस्वरूपी सुटली आहे. या पुलासाठी आवश्यक असलेला निधी खासदार सुनील तटकरे यांच्या वार्षिक नियोजन योजनेतून उपलब्ध करून देण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मंडणगड तालुका शाखेच्या वतीने हा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मुझफ्फर शेख मुकादम यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पुलामुळे ग्रामविकासाला नवी दिशा मिळाली असून परिसरातील आर्थिक आणि सामाजिक प्रगतीला वेग येणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. विकासाची ही परंपरा अशीच पुढेही कायम राहील आणि प्रत्येक गाव, वाडी, वस्तीपर्यंत विकास पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले. म्हणजे पक्षामध्ये काम करतो ते आपल्या नेत्याचा आदेश हाच आपल्यासाठी महत्वाचा करते. ओबीसीचे जिल्हा अध्यक्ष त्यांनी चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलंय. खरोखर त्याच विचाराने त्या ठिकाणी पुढच्या निवडणुकीमध्ये आपण एकत्र आलो तर ज्या ज्या वेळा निवडणुका होतील आपल्या विचारांचेच उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतील एवढी खात्री त्या ठिकाणी आहे मला. जसं आपण या ठिकाणी सरपंच म्हणून शिकवण मिळवला, त्या ठिकाणी ग्रामपंचायत लोकलला प्रमुख पदावरती बसवले, तशाच पद्धतीत पंचायत समितीमध्ये देखील आपलीच भगिनी त्या ठिकाणी, कारण आरक्षण देखील त्याच पद्धतीचं आहे, त्याच्यामुळे सभापती म्हणून आपलीच कुठले तरी बहीण त्या ठिकाणी सभापती म्हणून नवनिर्वाचित होईल याचा विश्वास आपल्याला आहे. आपण जी कामं त्या ठिकाणी सांगता पक्षाच्या वतीने मी त्या ठिकाणी पूर्ण करून देतोय. 20 लाख रुपये साकवायला दिले, 3 लाखाची पाकळी पूर्ण झाली. मागच्या वेळी आपण मला सांगितलं की आपल्या शमशानभूमीची जी अवस्था होती, कशा पद्धतीचा त्रास आपल्याला होत होता, त्याच्यासाठी सुद्धा मॅडम आपण निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलाय. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली, काही दिवसात त्या ठिकाणी काम सुद्धा सुरू होईल. याच्या पुढे देखील या परिसरामध्ये जे जे आपली मागणी असेल 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पूर्ण केली जाईल. लोकन गावाचं आपण सांगायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तसा गुण नव्हता, पण तालुक्याचा अध्यक्ष असल्यामुळे या परिसरामध्ये लोकन गाव सुद्धा माझाच आहे आणि त्यांच्याकडे विशेष जी मागणी आली होती त्या ठिकाणी सुद्धा 12 लाखाचा निधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलाय. मला 100% खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये जेव्हा निवडणुका जाहीर होतील, कुठल्याही पक्षामध्ये काम जरी करत असले तरी सुद्धा ज्या पद्धतीत मी माझा सहभाग लोकनवाढीसाठी आहे, 100% येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकन गावातील ग्रामस्थ माझ्या विचाराच्या उमेदवाराचा 100% विचार करतील एवढा विश्वास माझ्या मनामध्ये. मारवत जे या ठिकाणी बसले त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं, मागच्या वेळी एक चांगला निर्णय कुंभारली गावाच्या वतीने झाला. पूर्ण गाव एक संघ रोहा मेडिकल असोसिएशन आणि MOC कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर जाधव नर्सिंग होम येथे स्तन पडताळणी व निदान आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. 23 डिसेंबर रोजी आयोजित या शिबिराला रोहेकर महिलांसह नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी डॉक्टर अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर देवेंद्र पाल यांच्यासह अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी महिलांची आरोग्य तपासणी केली. विशेषतः 40 वर्षांवरील महिलांना या शिबिरात प्राधान्य देण्यात आले होते. डॉक्टर अशोक जाधव यांनी यावेळी सर्व महिलांना 40 वर्षांनंतर नियमितपणे आरोग्याची तपासणी करून घेण्याचे आवाहन केले.
हे शिबिर पूर्णपणे मोफत होते, जिथे तज्ज्ञ डॉक्टरांकडून विनामूल्य मार्गदर्शन देण्यात आले. तसेच वैद्यकीय अहवालांची गोपनीयता राखण्यात आली. सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणात झालेल्या शिबिराचा उद्देश महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाविषयी जनजागृती करणे आणि लवकर निदान सुलभ करणे हा होता. वर्षातून 2दा आयोजित होणाऱ्या या उपक्रमामुळे अनेक महिलांना वेळेवर उपचार मिळण्यास मदत होणार आहे. आज 23 डिसेंबर 2025 रोजी आम्ही रोहा मेडिकल फाउंडेशन यांच्यासोबत MOC पनवेल या कॅन्सर केअर आणि रिसर्च सेंटर सोबत स्त्रियांच्या स्तनासंबंधी असणाऱ्या कॅन्सरबद्दल असणाऱ्या तपासण्यासाठी एक उपक्रम राबवत आहोत. आजच्या दिवशी आम्ही 40 वर्षावरील ज्या स्त्रिया आहेत ज्यांच्यामध्ये स्तनांच्या संबंधी असणाऱ्या समस्या असतात किंवा त्याच्यामध्ये त्यांच्या वयाच्यानुसार काही आजार निर्माण होतात, त्याचं निदान करण्यासाठी एक खास व्हॅन इथं मागवली आहे, ज्याच्यामध्ये आम्ही त्या निदानाकरता लागणारी सगळी सुसज्ज यंत्रणा त्यामध्ये आणलेली आहे, ज्याच्यामधून आम्ही या स्त्रियांची तपासणी विनामूल्य आजच्या रोजी करत आहोत. हा जी तपासणी आहे युजली आम्ही 40 वर्षावरील स्त्रियांना रिकमेंड करतो, की ज्याच्यामध्ये कसं आहे की स्वतःला करण्यापूर्वी किंवा डॉक्टरांकडे जाऊन आपल्याला गाठ झाली हे करण्यापूर्वी सुद्धा या तपासणीमधून आपल्याला स्तनामध्ये एखादी गाठ निर्माण होते किंवा त्यामध्ये गाठ निर्माण होऊन पुढे काही आजार होणार असेल तर त्याचं निदान आपल्याला केलं जातं. साधारणपणे 40 वर्षावरील स्त्रियांच्यामध्ये या गोष्टी बऱ्याच वेळा लक्षात येत नाहीत आणि जेव्हा जोपर्यंत हा आजार लक्षात येतो तोपर्यंत आजार पुढे निघून गेलेला असतो. त्यामुळे कसं असतं की या आजारामध्ये पुढे आजार गेल्यानंतर होणारे जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत की त्या ज्या काही वेदना आहेत किंवा उपचारासाठी लागणारा खर्च आहे तो सगळा खर्च वगैरे आपल्याला टाळता येतो. त्याच्या अनुषंगाने आम्ही दरवर्षी किंवा 6-6 महिन्यांनी या प्रकारचा उपक्रम या ठिकाणी राबवतो. पण त्याच्यामध्ये कसं असतं की ज्या प्रकारचे तपासणी आपण करतो त्याच्यामध्ये करण्याकरता लागणारा वेळेचा संदर्भ घेऊन साधारणपणे 31 लोकांची आम्ही नोंदणी करून त्यांची तपासणी दरवर्षी करत असतो. या प्रकारची जी तपासणी आहे ही आपल्या या भागामध्ये सध्या उपलब्ध नाही आहे. याच्यासाठी एक खास प्रकारची तपासणी म्हणजे एक्सरे मशीन असतं, जे वेगळ्या प्रकारचे एक्सरे आपल्या छातीचे करून त्यामधून आपल्याला काही आजार असेल तर त्याबद्दल माहिती देतं. या आजारापासून आपल्याला स्तनासंबंधी असणाऱ्या कॅन्सरचं निदान लवकर झालं तर खचितच आपण त्याचा लवकर उपचार करून स्त्रियांना त्याच्यापासून होणारे पुढचे सगळे जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत किंवा आजारामुळे होणारे जे काही नुकसान आहे ते टाळू शकतो. तर आम्ही असं रिकमेंड करतो की या उपक्रमामध्ये ज्या स्त्रियांना स्वतःला असं वाटतंय की आपल्या छातीमध्ये काही वेगळ्या प्रकारची गाठ निर्माण झालेली आहे किंवा आपल्याला अनुवंशिकता अशा प्रकारची असेल की ज्यांच्या घरामध्ये अशा प्रकारचे व्यक्ती आहेत की ज्यांच्यामध्ये घराण्यामध्ये चालत येणारे आजार असतात, तर त्यामध्ये कसं आहे की त्या स्त्रियांनी प्रायोरिटीने या प्रकारची तपासणी करून घेणं गरजेचं आहे. ज्या स्त्रिया 40 वर्षावरती आहेत आणि ज्यांना असं वाटते की आपल्या छातीमध्ये काही वेगळं गाठ वगैरे लागते किंवा काही स्त्रियांना असं शंका असेल की आपल्याला वय आपलं झालेलं तर ह्या प्रकारची तपासणी करून घ्यायला पाहिजे. कारण बऱ्याच वेळा कसं असतं की या प्रकारच्या तपासण्या करण्याकरता उपलब्धता नसते आणि स्त्रियांना या बाबतीत नॉलेज पण नसते की आपल्याला या गोष्टी करायला पाहिजे आणि त्यामुळे कसं आहे की ह्या गोष्टी अनडिटेक्टेड राहतात. जसे स्त्रियांचे स्तनाचे कॅन्सर असतात तसे स्त्रियांचे पिशवीचे कॅन्सर सुद्धा असे अनडिटेक्टेड राहतात. तर जनरली 40 वर्षावरील सगळ्या स्त्रियांना स्तनासंबंधी आणि पिशवी संबंधी असणाऱ्या ज्या समस्या असतात त्या लवकर लक्षात येत नाही. त्यामुळे अशा सगळ्या स्त्रियांना 40 वर्षावरती असताना साधारणपणे वर्षातनं किंवा कमीत कमी 2 ते 5 वर्षातनं जरी ज्या तपासण्या असतात ज्याच्यामध्ये आपल्याला होणारा कॅन्सर किंवा त्या प्रकारचे आजार असतात ते आपल्याला लवकर समजतील तर आपण कसं आहे की मोठ्या आजारापासून स्वतःची सुटका करून घेऊ शकतो. आम्ही शक्यतो जेवढं पॉसिबल असेल म्हणजे जेवढं शक्य असेल तर 6-6 महिन्यात या प्रकारचा उपक्रम आपल्या इथं रोहा शहरामध्ये राबवण्याचा प्रयत्न करतो. एक गेल्या वर्षी आम्ही घेतला होता, यावर्षी ह्या डिसेंबर महिन्यात घेतलाय. साधारण पावसाच्या अगोदर प्रत्येक घेण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर ज्या स्त्रियांना गरज असेल अशा स्त्रियांनी आमच्याशी संपर्क साधून तुमचे नाव नोंदणी करून ठेवले तर ते आम्हाला काम करणे जास्त सोपे राहील. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे जागो ग्राहक जागो अभियानांतर्गत विशेष जनजागृती करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग, जिल्हा पुरवठा विभाग आणि प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला.
प्रिझम संस्थेच्या कलाकारांनी अलिबाग समुद्रकिनारी आणि बस स्थानकावर पथनाट्य सादर करत ग्राहकांना त्यांच्या हक्कांबद्दल आणि जबाबदाऱ्यांबद्दल माहिती दिली. डिजिटल न्यायाद्वारे कार्यक्षम आणि जलद निपटारा या संकल्पनेवर आधारित या जनजागृती मोहिमेत ग्राहकांच्या सुरक्षिततेचा, माहिती मिळवण्याचा, निवडीचा आणि तक्रार निवारणाचा हक्क अधोरेखित करण्यात आला. वस्तू खरेदी करताना त्यांची किंमत व गुणवत्ता तपासणे, फसवणूक टाळण्यासाठी काळजी घेणे तसेच योग्य ठिकाणी तक्रार नोंदवणे यासारखी कर्तव्येही ग्राहकांना समजावून सांगण्यात आली. यावेळी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आरोग्याचे न्यायमूर्ती विजय जाधव, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी दीपाली ब्राह्मणकर, प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी गोंधळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव हायस्कूलचा वार्षिक बक्षीस वितरण सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, मान्यवरांचे प्रेरणादायी मार्गदर्शन आणि शाळेच्या विकासासाठी मिळालेली भरीव मदत यामुळे हा सोहळा अविस्मरणीय ठरला. माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री वासुदेवानंद सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी थर्मल इंडिया इन्स्ट्रुमेंट प्रायव्हेट लिमिटेडकडून शाळेला तब्बल 5 लाख रुपयांचा भरीव निधी जाहीर करण्यात आला. या मदतीमुळे शाळेच्या शैक्षणिक आणि भौतिक विकासाला नवी गती मिळणार आहे अशी आशा व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सगुन धुरी होते, तर पद्मश्री परशुराम गंगावणे, सिंधुदुर्गच्या अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साठम आणि थर्मल इंडियाचे प्रसाद परुळेकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साठम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डिजिटलायझेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या भविष्यावर प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने दिलेली उत्तरं आणि त्यांची प्रगल्भ विचारसरणी पाहून साठम यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. प्रसाद परुळेकर यांनीही शाळेच्या गुणवत्तापूर्ण वाटचालीचे कौतुक करत विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात या उद्देशाने निधी दिल्याचे सांगितले. पद्मश्री गंगावणे यांनी शिक्षणासोबतच संस्कार आणि परिश्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. आपण इंटरनेटचा वापर करायचो, परंतु अशी टेक्नॉलॉजी असते ज्यामध्ये आपण प्रश्न विचारून, म्हणजे आपण माणसाशी जसं बोलतो तसं आपण त्याशी बोलू शकू, अशी टेक्नॉलॉजी कोणी विचार केला होता का? तर नाही. त्यामुळे आजच्यापासून 20 वर्ष पुढे आपलं जग कसं दिसणार आहे त्याच्याबद्दल विचार करणं आजच्या दिवसाला पूर्णपणे संभव नाही. मग अशा जगात जर आपल्याला वावरायचं असेल, आता इथले बरेच लोक आम्ही सगळे मोठे असू, म्हातारे असू, कदाचित रिटायर झाले असू, परंतु तुम्हाला अशा जगात काम करायचं आहे, तुम्हाला त्यातच व्यवसाय करायचा आहे, तुम्हाला तिथूनच आपली काहीतरी नोकरी धंदा करायचा आहे, त्यातूनच कमाई करायची आहे. तर तुम्ही स्वतः अशी काय कौशल्य डेव्हलप कराल, अशा काय स्किल्स डेव्हलप कराल ज्यामुळे तुम्हाला त्या जगात वावरता येईल. हे आपण सांगू शकू का? फार कठीण आहे, कारण जगच एवढं बदलणार आहे, त्यात आपल्याला काय नेमकं शिकून घ्यायचं आहे ते सांगणं फार कठीण आहे. म्हणजे 1990 मध्ये जे स्किल्स शिकले, ज्यांनी टायपिंग शिकली, ज्यांनी बँक नोट मोजायला शिकला, त्यांना आजच्या दिवसाला जर त्यांना व्यवसाय करायचा आहे किंवा जर नोकरी करायची तर त्यांना काहीतरी नवीन स्किल शिकायला लागणार. त्याच प्रकारची गोष्ट आता घडणार आहे, फक्त आता अजून जास्त स्पीडने घडणार, कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आला आहे, मशीन लर्निंग आलं आहे, टेक्नॉलॉजी एवढ्या फास्ट गतीने पुढे जात आहे की तुम्ही जे आज शिकताय त्याचा पुढे जाऊन किती वापर होईल आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही सब्जेक्टवरती फोकस करायला काही अर्थ नाही. म्हणजे आपण आता आजच्या दिवसाला काय, आपण पाठांतर करतो, सायन्सचे धडे पाठ करतो, आपण फॉर्म्युला पाठ करतो, मॅथ्सचे फॉर्म्युले पाठ करतो, आपण A+B² आपण पाठ करतो. पण तेच जर तुम्ही प्रश्न जर तुम्ही AI मध्ये टाकले तर तुम्हाला सहजच उत्तर मिळतं, मग काय स्टेप्स वगैरे फॉलो करायची गरजच नसते. त्यामुळे बरेच लोक मला जे प्रश्न विचारतात की चला मला 10 वर्षानंतर UPSC द्यायचं, मी काय अभ्यास करू, तर मला सुचत नाही की आता UPSC 2-2 वर्षांचे सिलेबस चेंज होत असेल तर तुम्ही UPSCचं सिलेबस किंवा त्याचं जे पॅटर्न आहे ते आतापासून शिकून काय फायदा. मग ऍक्च्युली तुम्हाला काय शिकलं पाहिजे, तर मी माझ्या अनुभवातून सांगते 3 गोष्टी आपल्याला शिकल्या पाहिजे. तुम्ही नीट ऐका. पहिली गोष्ट आहे की लर्न हाऊ टू लर्न, म्हणजे शिकायचं कसं हे शिकणे. आता हे कन्फ्युजिंग वाटेल काहीतरी गुगली सांगते. या बातमीपत्रासह वेळ झाले इथेच थांबण्याची. भेटूयात पुढील बातमीपत्रात. तुम्ही पाहत रहा माझे कोकण.